नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरतीच्या संदर्भाने पवित्र पोर्टलच्या ऑफिशियल वेबसाईटवरती 2022च्या टेटच्या आधारे घेण्यात येणाऱ्या भरतीमध्ये शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याची प्रोसिजर ही सुरू झालेली आहे आणि त्या संदर्भाने एक न्यूज बुलेटिन प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे ॲडव्हर्टाइज देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि विद्यार्थ्यांना प्रिफरन्स देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। त्या संदर्भातल्या ज्या काही सूचना आणि महत्त्वाचे मुद्दे, कोणाला प्रिफरन्स आलेत, कुणाला नाही आलेत आणि OTPसाठी सुद्धा प्रॉब्लेम येत आहे, तर ह्या सगळ्या एकंदरच गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। पहिल्या मुद्द्यात देण्यात आलेला आहे की 2,16,443 उमेदवार हे शेवटपर्यंतच्या प्रोसिजरमध्ये आहेत। वेळोवेळी न्यूज बुलेटिन आणि शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आले होते। त्या निर्णयांच्या अनुसरून स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी व्यवस्थापनांना दुसऱ्या टप्प्यात पदभरती करण्यात येत आहे। तिसऱ्या मुद्द्यात सांगण्यात आलेलं आहे की 1ली पासून 12वी पर्यंतचे शिक्षकांची पदभरती होत आहे आणि D.ED.चे कॉलेजचे जे शिक्षक आहे त्यांच्यासाठीची ही प्रोसिजर असेल। 1ली ते 12वी आणि D.ED.चे शिक्षक यांची पदभरती यामधून होत आहे आणि ज्यांचं जसं आरक्षण आहे, जसे विषय आहेत त्याप्रमाणे त्यांना प्राधान्यक्रम जनरेट होतील। 4 नंबरच्या मुद्द्यात दिलेला आहे की 5/2/2024ला जो JR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे त्या सूचना व्यवस्थित वाचाव्यात। त्यामध्ये लिहिलेलं होतं की कुणाला प्रिफरन्स, जर तुमची निवड एखाद्या पर्टिक्युलर 6वी ते 8वी समजा अशा वर्गासाठी झालेली आहे तर तुम्ही त्याच्या खालच्या वर्गासाठी पात्र राहणार नाही पुढच्या प्रोसिजरसाठी। आणि त्यानंतर समजा पुढच्या प्रोसिजरमध्ये जर तुम्ही प्रिफरन्स दिलेले असतील तर त्याच्या वरच्या वर्गाची पात्रता जर तुम्ही धारण करत असाल तर त्यासाठी तुम्ही पात्र आहात, परंतु सेम वर्ग किंवा खालच्या वर्गांसाठी तुम्ही पात्र नाही, त्याच्या पुढच्या वर्गांसाठी पात्र आहेत। 5व्या मुद्द्यात ज्यांनी स्वप्रमाणपत्र रजिस्टर केलेलं आहे त्यांनाच आत्ताच्या प्रोसिजरमध्ये संधी आहे, कारण त्यांनी वारंवार ह्या सूचना दिल्या होत्या की तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करा, म्हणून स्वप्रमाणपत्र करा। तुम्ही एडिट केला आणि फॉर्म सोडून दिला तर त्यांना प्रिफरन्स जनरेट होणार नाही। मुदतवाढ करून ज्यांनी सेल्फ सर्टिफिकेशन पूर्ण केलेलं आहे, मुदतवाढीनंतर सुद्धा 2-3 वेळेस मुदतवाढ मिळालेली होती आणि ज्यांनी सेल्फ सर्टिफिकेशन केलेलं आहे त्यांनाच आता लॉग इन उपलब्ध होईल। त्यानंतर 7व्या मुद्द्यात देण्यात आलेलं आहे आजपासून 2 मेपर्यंत ही सुविधा किंवा संधी उपलब्ध असेल। 8व्या मुद्द्यात देण्यात आलेला आहे की सर्व ज्या जाहिराती आहेत त्यांचा तुम्ही अभ्यास करावा। विथ आणि विदाऊट इंटरव्ह्यू दोन्ही प्रकारचे स्वतंत्र टॅब उपलब्ध आहेत, त्याप्रमाणे तुम्ही प्रिफरन्स द्यावेत आणि त्या संदर्भातलं मॅन्युअल देखील पोर्टलला उपलब्ध आहे। 10व्या मुद्द्यामध्ये दिलेलं आहे की दोन्ही विथ आणि विदाऊट इंटरव्ह्यूचे तुम्हाला स्वतंत्र प्रिफरन्स द्यायचे आहेत। 11व्या मुद्द्यात दिलेला आहे की विथ आणि विदाऊट इंटरव्ह्यू दोन्ही तुम्हाला लॉग इन करून प्रिफरन्स लॉक करायचेत आणि जसं मगाशी सांगितलं की ज्या वर्गासाठी तुम्ही पात्र आहात तर विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये ज्या वर्गासाठी निवड झाली तर विथ इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला त्याच्या वरच्या वर्गासाठी प्राधान्यक्रम विचारात घेण्यात येतील जर तुमचं क्वालिफिकेशन असेल तर। 12वा मुद्दा दिलेला आहे की 2 मेपर्यंत ही संधी उपलब्ध असणार आहे आणि ज्या समस्या किंवा अडचणी निर्माण होतात तर त्या तुम्ही वेळेतच लॉक करून घ्या तुमचे प्राधान्यक्रम। 13व्या मुद्द्यात देण्यात आलेला आहे जर तुम्हाला विथ आणि विदाऊट इंटरव्ह्यूसाठी सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही दोन्हींचे प्राधान्यक्रम सेपरेट नोंदवणं गरजेचं आहे आणि ते लॉक करणं देखील गरजेचं आहे। जसं सेल्फ सर्टिफाईड जर विद्यार्थ्यांनी केलेलं नसेल त्यांना हे प्राधान्यक्रम जनरेट होणार नाहीत। दुसरी गोष्ट, आता हे जनरेट झालेले जे प्राधान्यक्रम आहेत ते जर तुम्ही लॉक केले नाही तरीसुद्धा तुम्ही पुढच्या प्रोसिजरसाठी पात्र नसणार, त्यामुळे प्राधान्यक्रम तुम्ही लॉक करणं खूप गरजेचं आहे। आणि समजा आता 15 नंबरमध्ये सूचना दिलेली आहे की जर तुम्हाला तुमच्या एज्युकेशनल प्रोफेशनल क्वालिफिकेशनच्या विसंगत प्रिफरन्स जर जनरेट झाले असतील तर ते तुम्ही नोंदवू नये, कारण पुढे जाऊन तुम्ही जेव्हा डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन असेल तेव्हा तुम्ही बाद व्हाल। 16 नंबरच्या मुद्द्यात दिलेला आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांना जो प्रश्न पडायचा की कोणत्या वेळेसचे डॉक्युमेंट्स हे ग्राह्य धरण्यात येतील,
तर त्या ठिकाणी 12/2/2023 पर्यंतचे शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता प्राप्त करणारे विद्यार्थी यासाठी पात्र असतील. फक्त CTET डिसेंबर 2022 मध्ये जी घेण्यात आली होती आणि रिझल्ट 2023 मध्ये एप्रिलमध्ये त्यांचा लागला ते विद्यार्थी पात्र असतील. म्हणजेच फेब्रुवारी 2023 पर्यंतचे डॉक्युमेंट्स व्हॅलिड आणि फक्त CTETचा तो एक रिझल्ट आहे तेवढा त्याची डेट लेटची तेवढी एकच चालेल, बाकीच्या CTET नाही. 17 नंबर मध्ये दिलेला आहे की तुम्ही चुकीच्या गोष्टी माहिती भरून तुम्हाला जर चुकीचे जनरेट झाले असतील प्रिफरन्स तर ते तुम्ही त्याचे प्रिफरन्स लॉक करू नका, किंवा केले तर तुम्ही पुन्हा पुढे जाऊन त्या भरतीमधनं बाद होणार आहे किंवा यावरती कारवाई देखील होऊ शकते. ही प्रोसिजर करत असताना थोडीशी विचारपूर्वक करावी, जेणेकरून तुम्हाला 3 वेळाच ही संधी दिली जाणार आहे. म्हणजे तुम्ही डिलीट केले, लॉक केले, डिलीट केले, लॉक केले असं खूपदा करू शकत नाही. तुम्हाला ही संधी 3च वेळेस दिली जाईल आणि नंतर तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन येणार नाही, ती बंद होऊन जाईल. त्यापेक्षा 1-2 दिवस जाऊ द्या, 1 दिवस जाऊ द्या, व्यवस्थित बघा आणि नंतरच तुमचे प्रिफरन्स त्या ठिकाणी लॉक करा. आता जे प्रिफरन्स तुम्हाला जनरेट झालेले आहे ते प्रिफरन्स ज्या सिक्वेन्सने तुम्ही सिलेक्ट करताय त्याच सिक्वेन्सने त्याचा विचार केला जाईल. म्हणजे आता तुम्ही 5 नंबरला जर पहिल्यांदा क्लिक केलं तर त्याचा तुम्ही दिलेला जो प्रिफरन्स आहे तो प्राधान्यक्रम पहिला असा विचारात घेतला जाईल. उमेदवाराने किती प्राधान्यक्रम लॉक करावे यासाठी मर्यादा नाही. तुम्हाला जेवढे प्राधान्यक्रम आलेले आहेत ते सगळे तुम्ही त्या ठिकाणी लॉक करू शकता. 21 नंबरचा मुद्दा आहे की OTP तुम्हाला तुमच्या जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती येणार आहे आणि त्यात जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुमच्या जवळ जे शिक्षणाधिकारी केंद्र असेल, कार्यालय असेल त्या ठिकाणी जाऊन विनंती अर्ज आणि ओळखपत्र पुराव्यासह तुम्ही संपर्क करू शकता आणि तिथून ह्या गोष्टी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेऊ शकता. आता यामध्ये कोणाला प्रिफरन्स आलेले आहेत, कोणाला नाही आलेले आहेत हे कशावरून डिपेंड असणार आहे तर 22 नंबरच्या मुद्द्यात त्यांनी दिलेलं आहे की जे तुम्ही स्वप्रमाणपत्र त्या ठिकाणी रजिस्टर करताना इन्फॉर्मेशन भरलेली आहे, तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे त्यानुसार तुम्हाला प्रिफरन्स येणार आहेत. त्यानंतर तुमची कास्ट काय आहे त्यानुसार त्या जागेसाठी जे सब्जेक्ट रिझर्व होते आणि तो विषय तुमचे असतील तर तुम्हाला प्रिफरन्स येणार आहे. त्यानंतर रिझर्वेशनमध्ये असणाऱ्या जागेमध्ये TET CTET लागू आहे. जर एखादं तुम्ही कॅटेगरीत येत असाल आणि जागा ओपनसाठी रिझर्व असेल आणि तुम्ही TET CTET जर 55% पास असाल तर ती जागा आता तुम्हाला येणार नाही, कारण हा एक नवीन नियम गेल्या वेळेस त्यांना कुठलीही सूचना न देता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने मेरिट लिस्ट लावली होती आणि त्यामध्ये नंतर न्यायालयामध्ये जो निकाल लागला होता तो लागलेला आहे की जर तुम्हाला ओपनचं मेरिट क्रॅक करायचं असेल तर जी पात्रता परीक्षा आहे ती सुद्धा तुम्ही ओपननेच पास असायला हवी, म्हणजे 90 मार्क्सने. त्यामुळे एखादा विद्यार्थी कास्टमधनं आहे आणि त्याला टेटमध्ये खूप मार्क्स आहेत पण तरीसुद्धा जर त्याला 55% TET किंवा CTET पास असेल तर ओपन कॅटेगरीसाठी तो विद्यार्थी पात्र नाही, भले ओपनच्या विद्यार्थ्यापेक्षा कितीही जास्त मार्क्स असू द्या. जर ओपनच्या जागेसाठी पात्र असायचं असेल तर TET किंवा CTET मध्ये 90 मार्क्स म्हणजेच 60% मार्क्स असणे अपेक्षित आहे. तुमचे शैक्षणिक व्यावसायिक एज्युकेशनल क्वालिफिकेशन विचारात घेऊन त्यामध्ये आता तुम्ही प्रिफरन्स जनरेट करा, चुकीची माहिती भरू नका. असं आढळलं तर कुठल्याही क्षणी तुम्हाला अपात्र म्हणून तुमची उमेदवारी ही रद्द करण्यात येईल. कागदपत्र पडताळणीच्या वेळेस समितीकडून तुम्हाला पुन्हा ह्या गोष्टी होणारच आहे, त्यामुळे चुकीच्या गोष्टी त्या ठिकाणी करूच नये असं स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे. 24 नंबरच्या मुद्द्यात दिलेला आहे की स्वतःचा हेतू साध्य करण्यासाठी खोटी आणि चुकीची माहिती जर तुम्ही अपलोड करत असाल तर तुम्ही गैरवर्तणूक म्हणून शिक्षेस पात्र असाल. म्हणूनच सांगितलेलं आहे की मुळातच तुम्ही चुकीची माहिती भरली तर तुम्ही डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन तर होणार, विथ इंटरव्ह्यू असू नाही तर विदाऊट इंटरव्ह्यू असू, आणि त्यावेळेस हे गोष्टी क्लिअर होतात कारण पवित्र पोर्टलला कुठलंही डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होत नाही. तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायला सांगितले पण तुम्ही चुकीचं जरी अपलोड केलं तरी ते एक्सेप्टच करणार आहे पवित्र पोर्टल, कारण त्या ठिकाणी व्हेरीफाय होत नाही आहे. व्हेरीफाय तुमचं सिलेक्शनच्या वेळेस डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होणार तेव्हा ते केलं जाणार आहे, म्हणून चुकीची माहिती भरू नका.
त्यानंतर 25 नंबरमध्ये तेच दिलेलं आहे, कधीही तुम्ही शिक्षेस पात्र होऊ शकता जर चुकीची माहिती किंवा आक्षेपार्ह बाब आढळून आल्यास. त्यानंतर 26मध्ये दिलेलं आहे की लॉक प्रिफरन्स विथ आणि विदाऊट इंटरव्ह्यूसाठी तुम्ही केलेले प्रिफरन्स तुम्हाला प्रिंट करता येतील किंवा एकापेक्षा जास्त प्राधान्यक्रम उपलब्ध होतील जर तुमची अर्हता शैक्षणिक आणि व्यावसायिक पूर्ण असेल तर. त्यानंतर 28 नंबरमध्ये सांगितलेलं आहे की जो तुम्हाला TT किंवा CTTचा मुद्दा सांगितलेला आहे तो देण्यात आलेला आहे. खुल्या प्रवर्गासाठी पात्र असेल तर तुम्ही 90 मार्क्स घेऊन पात्र असावे. त्यानंतर 29मध्ये सांगितलेलं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसाठी जर तुमची निवड सेम गटासाठी झाली असेल आणि पुढे जाऊन तुम्ही पुढच्या प्रोसिजरसाठी सेम गटासाठी तुम्ही पात्र नसणार तर तुम्ही वरच्या गटासाठी पात्र असणार आहेत. आता हे जे यामध्ये तुम्हाला कुठेही अडचण आली तर ऑफिशियल वेबसाईटवर ती संपर्क साधायचा आहे किंवा ईमेल करायचा आहे. आता मेन यामध्ये कुठल्या गोष्टी ह्या ज्या त्यांनी सांगितलेल्या आहेत की जे प्रत्येक वेळेस न्यूज बुलेटिन येत असायचं त्या सगळ्या न्यूज बुलेटिनमध्ये एक एक फक्त वेगवेगळ्या न्यूज बुलेटिनमध्ये हे मुद्दे मेन्शन होते. नाहीतर तुम्ही सेम वर्गासाठी पात्र नाही किंवा खालच्या वर्गासाठी पात्र नसून पुढच्या वर्गांसाठी पात्र आहे हे देखील आधीच मेन्शन केलेलं होतं. आणि जेव्हा निकाल लागला तेव्हा 55-60% मुद्दा ते देखील मेन्शन केलेलं होतं. प्रिफरन्स चुकीचे आले तर तुम्ही ते देऊ नये हे देखील वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात आलेल्या न्यूज बुलेटिनमध्ये सांगण्यात ऑलरेडी आलेलं होतं. पवित्र पोर्टलवरती ज्यांनी जाहिराती दिलेल्या आहेत त्या सर्व जाहिरातीची लिस्ट या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे जेणेकरून उमेदवारांना क्रॉस व्हेरीफाय करता यावं आणि कुठल्या शाळेत किती पदं आहेत, कुठल्या विषयासाठी, कुठल्या आरक्षणासाठी ही पदं आहेत, जेणेकरून प्रिफरन्स देताना किंवा प्रिफरन्स येताना तुम्हाला कोणते प्रिफरन्स आले ते का आले आणि कोणते नाही आले तर ते का नाही आले हे तुम्हाला समजून जाईल. आणि ती या ठिकाणी पूर्ण लिस्ट त्यांनी दिलेली आहे. जशा जाहिराती आहेत, किती जागा आहे, ह्या बऱ्यापैकी मोठी PDF आहे त्यात त्यांनी सविस्तरपणे दिलेल्या आहेत जशा जाहिराती अपलोड झाल्या तशा. आता दुसरी गोष्ट अशी, जेव्हा तुम्हाला प्रिफरन्स जनरेट होतात तर त्याच्याच बाजूला तुम्हाला व्ह्यू जाहिरात यावरती क्लिक करू शकता तुम्ही व्ह्यू ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये. तर ती ॲडव्हर्टाइजवरती क्लिक केल्यानंतर ही जी PDF आहे यातीलच जाहिरात तिथे ओपन होणार आहे. जो तुम्हाला प्रिफरन्स आला तो प्रिफरन्स कोणत्या शाळेचा, कुठल्या पदासाठी, कुठल्या रिझर्वेशन कॅटेगरीसाठी आहे ही पूर्ण जाहिरात पाहण्यासाठी तिथे व्ह्यू ॲडव्हर्टाइजमेंटवर क्लिक केलं की ही जी जाहिरात आहे ती ओपन होणार आहे. ज्यांना OTP येत नाही त्यांनी थोडा वेळ वाट बघा, कारण की आजच प्रिफरन्स येण्यासाठी म्हणजे आजपासून ही प्रोसिजर सुरू झाली आहे तर त्यावरती आता सगळेच विद्यार्थी लॉग इन करणार आहे. थोडीशी वाट बघा. आणि जर कोणाचा मोबाईल नंबर वगैरे बदललेला असेल तर त्यांनी जवळच्या शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन तुमची ओळखपत्र वगैरे त्या ठिकाणी देऊन ही गोष्ट चेंज करून घेऊ शकता असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि शेवटच्या मोमेंटला येणाऱ्या अडचणींमुळे त्यांनी हेही सांगितलेलं आहे की वेळेतच तुम्ही तुमचे प्रिफरन्स लॉक करा. कदाचित आता त्याचा अर्थ असाही असू शकतो की तुम्हाला मुदतवाढ मिळणार नाही, म्हणजे तुम्हाला 2 तारखेपर्यंत ती प्रिफरन्स लॉक करायचे असतील तर तोपर्यंतच तुम्ही हे प्रिफरन्स देऊ शकता. परंतु असं मेन्शन केलेलं नाही. कदाचित मुदतवाढ मिळते पण किंवा नाही पण. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहितीसोबत आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूयात.